नमस्कार. आज आपण जाऊया संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात. हे मुंबईच्या बोरिवलीजवळ असलेले प्रमुख पर्यटन स्थळ आहे. 104 चौरस किलोमीटर म्हणजे 40 एकर क्षेत्रात हे पसरलेले उद्यान जगातील सर्वात मोठ्या शहरी राष्ट्रीय उद्यानापैकी एक आहे. हे आहे या राष्ट्रीय उद्यानाचे भव्य प्रवेशद्वार. या प्रवेशद्वारावरच या उद्यानातील प्रमुख आकर्षणे आणि त्याचे तिकीट दर इथे लिहिलेले आहेत. या उद्यानाचा मुख्य गेट सकाळी 8ला उघडतो. त्यावेळी तिथे तिकीट विक्री सुरू होते. आम्ही 7:30लाच पोचलो होतो. थोडा वेळ वेटिंग करून आम्ही 8 वाजता आतमध्ये एंट्री घेतली. गेट उघडायच्या अगोदर इथे राष्ट्रगीत होते. त्यानंतर गेट सर्वांसाठी खुला करतात. मेन गेट शेजारीच हा दुसरा गेट आहे. हा इथे स्थानिक लोकांसाठी सकाळी मॉर्निंग वॉक करण्यासाठी हा गेट खुला असतो. सकाळचे 8 वाजले आहेत. राष्ट्रगीत झाल्यानंतर हा गेट आता सर्वांसाठी खुला केलेला आहे. पुढे जाऊन आपल्याला जे येथील प्रमुख आकर्षणं बघायचे आहेत त्याच्या सर्व तिकीट विंडो आहेत. तिथे आपण आपल्याला हव्या असलेल्या तिकिटी इथे काढून घ्यायच्या आहेत. या उद्यानातील प्रमुख आकर्षण म्हणजे कान्हेरी केव्ज म्हणजेच कान्हेरी लेण्या. त्याचबरोबर टायगर सफारी, लायन सफारी, टॉय ट्रेन, सागर विहार या सर्वांच्या इथे तिकिटी काढल्या जातात आणि प्रत्येकाचे दर वेगवेगळे आहेत. ते तिथे तुम्ही विचारून तसे तुम्ही तिकीट बुकिंग करू शकता. इथे स्कॅनरची सुद्धा सोय आहे. स्कॅनरने सुद्धा तुम्ही तिकीट बुकिंग करू शकता. आम्ही टायगर सफारी आणि टॉय ट्रेन याच्या 2 तिकिटी काढल्या. टायगर सफारीमध्ये पर्यटकांसाठी व्याघ्र सफारी आणि सिंह सफारी म्हणजे लायन सफारीची सोय उपलब्ध आहे. टायगर सफारी मुख्य गेटपासून 1.5 किलोमीटर आहे. आपल्याला बसमधून अर्धा तास लागतो फिरण्यासाठी तिथे. त्याचबरोबर कान्हेरी केव्ज मुख्य गेटपासून 5 किलोमीटर आहे. तर या सर्व ठिकाणी जाण्यासाठी यांनी बसची सोय केलेली आहे. तर या बस आपल्याला सकाळी 9 वाजता इथे सुरू होतात. त्या संध्याकाळी 4 वाजेपर्यंत असतात. या उद्यानातील प्रमुख स्थळं पाहण्यासाठी सकाळी 8 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंतचा टायमिंग आहे आणि त्याचबरोबर सोमवारी हे उद्यान बंद असते. तर आता वाजले आहेत सकाळचे 8:15 आणि आपल्याकडे पाऊण तास आहे. 9ला टायगर सफारीची बस येणार आहे. तोपर्यंत आपण आजूबाजूचा परिसर पाहूया. आजूबाजूला निसर्गरम्य वातावरण आहे. तर आपण थोडा फेरफटका मारूया आणि आजूबाजूचा परिसर पाहूया. चला तर मग आता आपण फिरूया.
पुढे चालत आल्यावर हे आहे तलाव. तलावाच्या शेजारी इथे तुम्हाला हरिण दिसत आहे, स्वच्छंद फिरत आहे ते. मुंबई शहराला पाणी पुरवठा करणारे तुळशी आणि विहार हे 2 प्रसिद्ध तलाव या उद्यानाच्या हद्दीत येतात. नौका विहार 9 वाजता स्टार्ट होईल. आता वाजले 8:30. या उद्यानात असे हे मिक्स फ्रूट आणि स्नॅक्सचे स्टॉल आहेत. असे स्टॉल ठिकठिकाणी आहेत. बाथरूमची पण व्यवस्था तिकडे आहे केलेली सर्व लोकांसाठी. अर्धा तास आम्ही इकडे तिकडे फेरफटका मारल्यावर पुन्हा परतीला आलो, कारण आम्हाला टायगर सफारीसाठी बस पकडायची होती. तर पुन्हा आम्ही गेटच्या बाजूला आलो. इथे ही समोर बस लागली आहे, ती कान्हेरी केव्जसाठी, आणि टायगर सफारीसाठी बस येणार आहे, अजून आली नाही, लाईन लागली होती. इथे पाहू शकता तुम्ही सिटी फ्लोच्या बस आहेत. ह्या AC बस आहेत. या बसमधून कान्हेरी केव्जसाठी येथील पर्यटक रवाना झाले. अशी बस असते कान्हेरी केव्जसाठी. कान्हेरी केव्ज उद्यानाच्या मध्यभागी असलेल्या या प्राचीन बौद्ध लेण्या इसवी सन पूर्वी 1ल्या शतकातील आहेत. खडकातली कोरलेली शिल्प आणि इतिहासप्रेमींसाठी मुख्य आकर्षण आहे. पण आम्हाला तिथे जाण्यासाठी पुरेसा वेळ नव्हता. टायगर सफारीसाठी लाईन लागली होती. इथे सर्वांच्या तिकिटी चेक करून घेतल्या आणि आता आमची ही टायगर सफारीसाठी बस येत आहे. इथे समोर पाहू शकता ही टायगर सफारीसाठी बस दिलेली आहे. ती सुद्धा सिटी फ्लोची AC बस आहे. बसमध्ये बसल्यानंतर हा आजूबाजूचा परिसर थोडासा शूट केलेला आहे, तो आपण पाहूया.
टायगर सफारीला जाताना हा इथे पहिला गेट आपल्याला लागलेला आहे। या गेटचे 3 दरवाजे आहेत। पहिला दरवाजा उघडतात, बस आतमध्ये घेतात, पुन्हा तो पहिला गेट बंद करतात, त्यानंतर पुढचा गेट उघडला जातो। हे सर्व सुरक्षिततेसाठी आपल्याला केलं जातं। आता पाहू शकता, आता पुढचा गेट उघडला आहे। अशा पद्धतीने आपली बस आता आतमध्ये गेलेली आहे। बस आत आल्यानंतर काही वेळातच आम्हाला इथे जंगलाचा राजा सिंह याचे दर्शन झाले। इथे तुम्ही पाहू शकता, ही तर सिंहीणच आमच्या गाडीसमोर आली होती। थोडा वेळ थांबल्यानंतर तिने रोड क्रॉस केल्यानंतर आमची गाडी पुढे गेली। तोपर्यंत आमची गाडी तिथेच थांबली होती। लायन सफारी झाली। हा दुसरा गेट आला आहे, तो टायगर सफारीचा। या गेटमधून आतमध्ये गेल्यावर आपल्याला टायगरचे दर्शन होणार होते, वाघाचे दर्शन होणार होते। तर चला, तर आपण आता पाहूया वाघ। इथे आपल्याला वाघाचे आता दर्शन झालेलं आहे आणि त्याचबरोबर वाघाचे बछडे सुद्धा तिथे होते। आम्ही सर्वांनी छान व्हिडिओ काढले, फोटो काढले।
वाघ, सिंह पाहिल्यानंतर, त्याचबरोबर हरणं, इतर प्राणी पाहिल्यानंतर आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो. जेमतेम अर्धा तासाचा हा प्रवास होता. आम्ही अर्ध्या तासात सर्व टायगर सफारी, लायन सफारी करून आलो आणि आता आपण टॉय ट्रेनसाठी जायचं आहे. तर इथे आपल्याला उतरायचं आहे. इथून 10 मिनिटावर गेट आहे, पण त्या अगोदर आपल्याला टॉय सफारीला जायचं आहे. तर इथेच आपण आता उतरूया. सर्व टॉय सफारीला येणार आहेत बसमधले सुद्धा, त्यामुळे बस इथेच खाली होणार आहे. प्रवेशद्वारावर जर टॉय ट्रेनची तिकीट काढली नसेल तर इथे तिकीट काढण्याची सोय आहे. 9 ते 5 वाजेपर्यंत ही टॉय ट्रेन चालू असते. तर इथे तिकीटसाठी लाईन लावलेली आहे. तिकीट दर इथे लिहिलेले आहेत. आम्ही प्रवेशद्वारावर तिकीट नव्हती काढलेली, इथेच काढली आणि टॉय ट्रेन लागलेली आहे. इथे तुम्ही पाहू शकता ओपन ट्रेन आहे. खूप सुंदर आहे ट्रेन ही. वनराणी नाव आहे आणि स्टेशनचं नाव कृष्णगिरी आहे. दिसायला खूप आकर्षक आहे. आपण शेवटच्या डब्यामध्ये बसूया, म्हणजे आपल्याला छान शूटिंग करायला मिळेल. ऑड डे होता, फ्रायडे होता. फ्रायडे असल्यामुळे जास्त गर्दी नव्हती, त्यामुळे रिलॅक्समध्ये बसायला मिळाले. आम्ही शेवटच्या डब्यामध्ये बसलो इथे. इथे पाहू शकता सकाळचे 10 वाजलेत. 10 वाजता आम्ही आता या ट्रेनमध्ये बसलो आहोत. जेमतेम अर्धा तास लागतो या ट्रेनने फिरून परत इथे यायला. पावसाळ्यात या ट्रेनमधून फिरायला अजून छान वाटेल, कारण त्यावेळी वातावरण अजून छान सुंदर असेल. ट्रेन सुरू झाली आहे. आता आपण आजूबाजूचा परिसर पाहूया, त्याचबरोबर या ट्रेनमध्ये बसण्याचा आनंद घेऊया.
जाऊन परत चला. तुम्ही परीक्षेला जा आणि मी म्हणेल मी. कनेरी केव्स 5 किलोमीटर आहे. हा रोड जातो ना. अशी ही वनराणी टॉय ट्रेन लहान मुलांसाठी आणि मोठ्यांसाठी या उद्यानाचा निसर्गरम्य परिसर फिरवून आणते. अशा या टॉय ट्रेनमधून फिरण्याचा त्याचबरोबर निसर्गरम्य परिसर पाहण्याचा मनमुराद आनंद घेतला आणि आमचा इथे या टॉय ट्रेनचा प्रवास पूर्ण झाला. या उद्यानामध्ये प्राण्यांसाठी सेपरेट हॉस्पिटल आहे, त्याचबरोबर माणसांसाठी प्रथमोपचारासाठी इथे तुम्ही पाहू शकता ॲम्ब्युलन्ससुद्धा आहे आणि छोटे हॉस्पिटलसुद्धा आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान. नुसतं या उद्यानाचा परिसर फिरायचा असल्यास अशा छोट्या छोट्या बससुद्धा अवेलेबल आहेत. अशी ही टायगर सफारीची बस असते. जर तुम्हाला सायकलने इथील परिसर बघायचा असेल तर सायकलची सुद्धा इथे व्यवस्था केलेली आहे. त्याचे सुद्धा काही शुल्क आकारले जाते आणि आपल्याला सायकलही अवेलेबल करून देतात. हा सायकल स्टॉल आहे. मुलाच्या CET परीक्षेचा इकडे बोरिवलीमध्ये सेंटर असल्यामुळे आम्हाला 4 तासाचा वेळ इथे आम्ही त्याचा सदुपयोग केला. आम्ही सकाळी 7:30ला इथे आलो होतो. आता वाजलेत 11. आमच्या वेळेचा खूप छान सदुपयोग झाला. आम्ही संजय गांधी राष्ट्रीय उद्यान अगदी खूप पद्धतीने पाहिले, एन्जॉय केले आणि आता आम्ही परत चाललो आहोत. थँक्यू. उद्यान फिरून झालं. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. नक्की संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाला भेट द्या. आपले हे राष्ट्रीय उद्यान मुंबईतले छान राहू दे, अजून चांगलं आबादित राहू देत.